जय श्रीराम. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. महर्षी वाल्मिकी रामायणातल्या या श्लोकाचा अर्थ असा होतो की प्रभू रामचंद्राने साक्षात लक्ष्मणाला सांगितलं की लंका जरी सोन्याची असली ना तरी तिचा मोह मला नाही. याचं कारण माझी आई आणि माझी मातृभूमी, माता आणि मातृभूमी या माझ्यासाठी स्वर्गापेक्षाही अधिक सुंदर आहेत आणि महत्त्वाच्या आहेत. आपल्या मातेवर आणि मातृभूमीवर निस्सीम प्रेम करणारे प्रभू रामचंद्र आणि आज त्यांचा जन्मदिवस अर्थात रामनवमी. सर्वप्रथम सर्व रामभक्तांना रामनवमीच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देते. प्रभू रामचंद्रांना मनोमन वंदन करते. खरं तर रामनवमीच्या दिवशी आजचा हा कार्यक्रम विशेष होतोय हे फार आपल्या सगळ्यांसाठीच फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण प्रभू रामचंद्रांचं चरित्र अनेक गोष्टी शिकवून जातं. केवळ स्पर्धा परीक्षांपुरतं रामायण मर्यादित न राहता प्रभू रामचंद्र आपल्याही वागण्यात यायला हवेत इतकी सुंदर मूल्य त्यांच्या वागण्यातून एकंदरीतच रामायणातून आपल्याला बघायला मिळतात. तेव्हा याच अनुषंगाने भगवान विष्णूचा 7वा अवतार असणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं आपल्या लेखी असणारं महत्त्व, आपल्याला काय काय गोष्टी याच्यातून शिकायला मिळणार आहेत हे सगळं बघण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय. पाहूया आज आपण कुठल्या विषयावर नेमकं बोलणार आहोत ते. आज आपण बोलणार आहोत प्रभू रामचंद्र आपल्या जगण्यातले, आपल्या वागण्यातले. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सखी सह्याद्रीमध्ये आज स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर 2 या विषयातल्या तज्ज्ञ सखी इथे आलेले आहेत. आज आपल्याबरोबर आहेत भाषा अभ्यासक आणि तसंच एक शास्त्रीय गायिका. आज आपल्याबरोबर आहेत विदुला जोगळेकर. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि आज आपल्याबरोबर आहेत शास्त्रीय गायिका, प्राध्यापक, अभिनेत्री, गात. नमस्कार. तुमचंही मनापासून कार्यक्रमात स्वागत करते. आज रामनवमीच्या निमित्तानं खरंच हा विषय खूप वेगळा आहे आणि सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. तुमच्या दोघींकडूनही याबद्दल आज जाणून घ्यायचं आहे. पण सर्वप्रथम मी सर्वांना त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. सुरुवात करते विदुला मॅडमपासून. विदुला जोगळेकर लेखिका आणि कवयित्री, BSc संख्याशास्त्र. त्या गृहिणी आहेत. लेखन वाचन हे त्यांचे छंद आहेत. त्याचबरोबरीने कृष्णमयी हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध, शब्दसखी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध, चित्रचारोरी हे पुस्तकसुद्धा प्रसिद्ध आहे. तिच्या छटा हे त्यांचं पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्या भाषा अभ्यासिकासुद्धा आहेत. पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. तसंच आज आपल्याबरोबर दुसऱ्या सखी आहेत प्राध्यापक, अभिनेत्री, गात. त्यांचाही परिचय करून देते. प्राध्यापक, अभिनेत्री, गात, आलाप या संस्थेच्या संस्थापिका, शास्त्रीय आणि सुगम संगीत क्षेत्रातील अनुभवी गायिका आहेत, शिक्षिका आहेत. संगीत अलंकार ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. आकाशवाणीवरील मान्यता प्राप्त कलाकार म्हणून सुद्धा त्या गायन करतात. सुगम संगीत भजनं ही त्यांनी सादर केलेली आहेत. अनेक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग दिसतो. स्वरगंध या ध्वनिमुद्रिकेद्वारे गाण्यांचं सादरीकरण त्यांचं सुरू आहे. त्यांना बरेच पुरस्कार प्राप्त आहेत. SNDT मध्ये सध्या त्या कार्यरत आहेत. आज एकंदरीतच प्रभू रामचंद्र आपल्या जगण्यातले आणि वागण्यातले हा विषय आपण त्यांच्याबरोबर. आजचा विषय आहे प्रभू रामचंद्र आपल्या जगण्यातले आणि वागण्यातले. ते आपल्याला काय शिकवणार आहेत हेच सगळं आपल्या 2 तज्ज्ञ सखींकडून आज आपण जाणून घेणार आहोत. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत विदुला जोगळेकर आणि प्राध्यापक, अभिनेत्री, गात. तेव्हा आता वेळ न घालवता आपण लगेच पहिल्या प्रश्नाकडे येऊया. पण प्रश्न विचारण्यापूर्वी मी आता येणार आहे अभिनेत्री मॅडम आपल्याकडे की एक गायिका आज आपल्याबरोबर आहे. तेव्हा एखादं प्रभू रामचंद्रांचं गीत, त्या गीतानं सुरुवात करावी असं मला वाटतं. नक्कीच. मी रामदास स्वामींची काव्यरचना सादर करते. नक्कीच. त्याला मी चाल लावली आहे. सगुण श्याम राम मनी ध्यावा हो बाई. सगुण श्याम राम मनी ध्यावा हो बाई. जनक सुतारमण ताप शमन चापधारी. जनक सुतारमण ताप शमन चापधारी. दिनकर सम अनुपम तप. दिनकर सम अनुपम तप. भ्रमतम शम वरी
सगुण श्याम राम मनी ध्यावा हो बाई मदन तुल्य वदन सदन शांतीचे विलोका शांतीचे विलोका शांतीचे विलोका मदन तुल्य वदन सदन शांतीचे विलोका सुखकारक भयदारक सुखकारक भयदारक हारक भव शोका सगुण श्याम राम मनी ध्यावा हो बाई करुणी करुणी दास्य तरुणी जाऊ करुणी करुणी दास्य तरुणी जाऊ गिरिजाधर महिजावर गिरिजाधर महिजावर दास म्हणे गावो सगुण श्याम राम मनी ध्यावा हो बाई सगुण श्याम राम मनी ध्यावा हो बाई ध्यावा हो बाई ध्यावा हो बाई श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय वा, मला वाटतं ह्याच्यातून प्रभू रामचंद्रांना अतिशय उत्तम आपण नमन केलेलं आहे. खूप छान आणि खूप सुंदर चाल आपण मुळात या संपूर्ण जे भजन किंवा अभंग याला लावलेली आहेत. आता मला आपल्याकडे यायचं आहे विदुला मॅडम, की त्यांच्या मनात असलेले प्रभू रामचंद्र गाण्याद्वारे त्यांनी आपल्यापुढे मांडले, पण आपल्या लेखी प्रभू रामचंद्र, आपल्या अभ्यासात आलेले प्रभू रामचंद्र काय आहेत? प्रभू रामचंद्र म्हणजे माझ्यासाठी एक शाश्वत सत्य आहे, जीवन तत्व आहे. तत्व आपल्याला माहिती आहे, आपल्याही म्हणजे मनुष्य देह आणि बाहेरची चराचर सृष्टी या ही पंचतत्वां बांधलेली आहे. तसंच हे एक तत्व आहे. तत्व म्हणलं की त्याला व्यापकता आलेली आहे. आपण तत्वांना बांधून ठेवू शकत नाही, ती कुणाच्या अधीन नाहीये. त्यामुळे त्यांचं असणं, तत्वांचं असणं हेच आपल्यासाठी परिमाण आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणजे अनुसरण आणि आचरण म्हणजेच विचार आणि कृती यांचा सर्वश्रेष्ठ मेळ म्हणजे प्रभू रामचंद्र. असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांचे त्यांचे श्रीराम आहेत, हर एक आत्मा की अपनी अपनी परमात्मा होती, तसं प्रत्येकासाठी आपले आपले श्रीराम आहेत. ते त्यांच्या त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, आचार आणि विचारातून प्रकट होत असतात. पण तरी सुद्धा आपण त्यांना बांधून ठेवू शकत नाही. फार तर एक आपण सगुण रूपात त्यांना एक मंदिरात हे केलेलं आहे. पण प्रभू रामचंद्र इतकं हे नाहीये. म्हणजे त्यांचं व्यापकत्व इतकं मोठं हे आहे, व्यापकत्वच आहे. आणि आपल्याला ह्याच्या सगळ्यांच्या मर्यादा आहेत. त्यामुळे माझ्या मर्यादा आणि त्यांच्या व्यापकत्व ह्याचा कधीही मेळ बसत नाही. आणि मला नेहमी असं ते बाहेर वरच्या आकाशाकडे बघितलं की असं वाटतं की जिथपर्यंत माझी नजर जाईल तिथपर्यंत, जसं आकाश आहे तसंच माझ्यासाठी प्रभू रामचंद्र जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत ते आहेत. म्हणून मला असं म्हणावं असं वाटतं की जो जो नजर माझी जाई तो व्यापून आहे तुझी निळाई. तुझ्या अथांगतेचा रे मला थांग लागत नाही, मला थांग लागत नाही. माझ्यासाठी प्रभू रामचंद्र म्हणजे एक जीवन शाश्वत सत्य आहे. मला वाटतं आता आणि तुम्ही एक शब्द बोलण्याच्या ओघात वापरलात की त्यांच्याविषयी किती बोलणार, म्हणजे आपण कमीच पडतो, पण मर्यादा पुरुषोत्तम असंही आपण हे मात्र खरं आहे की त्याविषयी काय वाटतं? म्हणजे प्रभू रामचंद्र
सर्वज्ञानी खरं म्हणजे आपण म्हणतो की त्यांना परतत्वाचा स्पर्श झालेली नरदेहात आलेली ही एक विभूती आहे आपल्यासाठी, अवतारी पुरुष आहे. तरी सुद्धा नरदेहात आल्यावर जी त्यांना हे आलेली आहेत, मर्यादा आलेल्या आहेत, त्या त्यांनी खूप शांतपणे स्वीकारलेल्या आहेत. असं म्हणतात की प्रभू रामचंद्र म्हणजे कर्माची मर्यादा, धर्माची मर्यादा, अगदी संचिताची सुद्धा मर्यादा प्रभू रामचंद्रांनी पाळलेली आहे. आपल्या म्हणजे मानवी जीवनात 3 ऐषणा आहेत. पहिली म्हणजे आणि ऐषणा म्हणजे काय, शेवटी मनोकामना, इच्छा, महत्वाकांक्षा किंवा अगदी वासना म्हणून. पहिली ऐषणा आहे ती वित्तेषणा म्हणजे संपत्ती, वित्तेषणामध्ये संपत्ती येते. दुसरी आहे दारेषणा, यामध्ये साधारण कामजीवन किंवा कामेच्छा, वासना असं येतं. आणि तिसरी आहे ती लोकेषणा, ह्यामध्ये येते ती सत्ता किंवा प्रसिद्धी, पैसा, लोकसंग्रह. आणि ह्या तिन्ही ऐषणेमध्ये किंवा महत्वाकांक्षेमध्ये सगळ्यात महत्वाची ऐषणा ही लोकेषणा आहे. कारण का ह्या सत्ता आहे, आणि जेव्हा सत्ता तुमच्या हातात येते तेव्हा आपोआपच तुमच्या ह्याच्यात बाकी सगळ्या ऐषणा किंवा महत्वाकांक्षा आपोआप त्या ह्याच्यातून पुऱ्या होतात. आणि एक्झॅक्टली प्रभू रामचंद्रांनी ह्या लोकेषणेवर, ह्या सत्तेवर एका क्षणात पाणी सोडलेलं आहे. आपल्याला जेव्हा म्हणजे राज्याभिषेकाची पूर्ण तयारी झालेली होती आणि प्रभू रामचंद्रांना जेव्हा हे आली, कैकेयी मातेची मागणी आली की वनवासात त्यांना जावं लागणार आहे आणि भरताला राज्य द्यायचंय, क्षणभरही त्यांनी विलंब केलेला नाही ही मागणी मान्य करताना, की ठीक आहे. आणि त्याच्यावर त्यांनी कुणासाठी विचार विनिमय केला नाही, कुणाशी चर्चा केली नाही. कारण का त्यांना एकच माहित होते की मर्यादा म्हणजे कशाची, तर सगळ्यात पहिल्यांदा वडिलांना ह्या धर्मसंकटातून सोडवायला पाहिजे. कारण का रघुकुलाची रीत ही आहे किंवा रघुकुलाची मर्यादा ही आहे की प्राण जाय पर वचन न जाय. आणि माझ्या ही मागणी मान्य करणारी वडिलांची ह्या संकटातून सुटका होईल. कारण का वडिलांनी म्हणजे दशरथ राजांनी त्यांनाही हा शब्द दिलेला होता की राज्याभिषेक मी तुला करेन, आणि आईला म्हणजे कैकेयी मातेलाही त्यांनी हा शब्द दिलेला होता की तुला काय वर हवाय तो तू मागून घे. तिने कैकेयी मातेने त्या ह्याच्या वेळेला मागितलेला तो वर आहे. त्यामुळे धर्मसंकटात सापडलेले दशरथ राजा आहेत, आणि धर्मसंकटात तीच व्यक्ती सापडते की जी धर्मानी वागते. पण प्रभू रामचंद्रांनी म्हणजे ही घटना अशी आहे की त्यावेळेला राजकीय, कौटुंबिक किंवा सामाजिक कलह इतक्या वेगात अघटितपणे घडले असते, पण प्रभू रामचंद्रांनी हा प्रश्न किंवा हे उद्भवू शकले म्हणजे त्यांनी हा वेळच दिला नाही. इतका पटकन त्यांनी तो निर्णय घेऊन ह्या सगळ्या मर्यादा पाळल्यात. म्हणजे मला असं वाटतं की पुत्रधर्माची मर्यादा त्यांनी जी पाळली त्याला तोड नाही. कुलधर्माची मर्यादा ह्यातनं त्यांनी पाळलेली आहे की आपल्या रघुकुलाचं जी रीत आहे, प्राण जाय पर वचन न जाय, ती त्यांनी व्यवस्थित पाळलेली आहे. आणि परत त्यातून म्हणजे कौशल्या माता म्हणजे थोडीशी आई आहे म्हणून साहजिक आहे की त्यांना वाटलं की आपल्या मुलांनी जाऊ नये म्हणून त्यांनी त्यांना रोखायचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा त्यांनी आपल्या आईला सुद्धा या म्हणजे पत्नी धर्माची आठवण करून दिलेली आहे की तू मला अडवू नकोस, कारण का तू दशरथ राजांची पत्नी आहेस आणि आपल्या नवऱ्याची वचन मोडावं असं तुला वाटता कामा नये पुत्र प्रेमाच्या पोटी. ह्या असे अनेक प्रसंग आहेत आणि त्याविषयी आपण ऐकणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. प्रभू रामचंद्र आपल्या जगण्यातले आणि वागण्यातले हा आजचा सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत विदुला जोगळेकर आणि प्राध्यापक अभिनेत्री गात. मला वाटतं सुरुवात अतिशय सुंदर प्रभू रामचंद्रांना आपण एका गाण्यातून त्यांनी वंदना दिली, आणि त्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला विदुला मॅडमने सांगितलं. आता मी येणारे अभिनेत्री मॅडम आपल्याकडे, की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आपल्या जगण्यात किंवा वागण्यात हे कुठेतरी येत असतात आणि ते अजून चांगल्या पद्धतीने प्रकट व्हावेत, यासाठी बंधुप्रेमाचं उत्तम उदाहरण म्हणून आपण प्रभू रामचंद्रांकडे नेहमी बघतो. तर याविषयी काय वाटतं? अगदी आता राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचं बंधुप्रेम जे आहे ते अगदी सख्यत्वाचं नातं आहे. सख्यत्वाचं नातं किंवा आपण जीवापाड एकमेकांना जपणारी ही भावंड होती. त्याच्यानंतर सख्यापेक्षाही जास्ती सख्य असलेलं असं हे नातं आपल्याला सांगता येईल. प्रामुख्याने त्यागासाठी
नंतर बंधुप्रेमासाठी आजही यांचे दाखले दिले जातात असं आपल्याला म्हणता येईल. आता याच्यामध्ये हे जे बंधुप्रेम आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की याच्यामध्ये कलह होण्याची जी कारणं आहेत ती सत्ता आहे, पैसा आहे, स्त्री आहे. तर यांची जी जडणघडण आहे, या चारही भावंडांची जी जडणघडण आहे ती अतिशय चांगल्या कौटुंबिक मूल्यांच्या म्हणजे जी पालनपोषण त्यांचं झालेलं आहे अतिशय चांगल्या वागणुकीतनं. त्यामुळे मग ही जी आहे जडणघडण ती अतिशय चांगली असल्यामुळे हा त्यांचा विचार जो आहे तो एकमेकांबद्दलचा तो एक अतिशय घट्ट आहे. एकमेकांचं बंधुप्रेम ते अतिशय घट्ट आहे असं आपल्याला सांगता येईल. नक्कीच. मला वाटतं आता याच्याविषयी आपण बोलूया, पण तत्पूर्वी एक फोन येतोय तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला नितीन वाडेकर पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. माझा प्रश्न जोगळेकर मॅडमना आहे की कैकेयीची भूमिका ही पॉझिटिव्ह का नाही मांडली जात? म्हणजे रामायण होण्यासाठी म्हणून कैकेयीने रावणाच्या वधासाठी रावणाला मारण्यासाठी पाठवलं, अशी भूमिका का नाही मांडली? बर, आपण नक्कीच या दुसरा एक विषय आणि गात मॅडम मला एक प्रश्न असा आहे की जे गीत रामायणाची रचना आहे ती नाट्य संगीताच्या धर्तीवरती भावनेच्या आधाराच्या रागांवर असं कधी मांडता येऊ शकेल तेव्हा असा कोणी प्रयोग केलाय का? बर बर, त्यांनी दोन खूप छान प्रश्न विचारलेत, धन्यवाद. तर त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो विदुला मॅडम आपल्यासाठी त्यांनी विचारला आणि त्यांनी विचारलं की रामायणातल्या कैकेयीची भूमिका ही आपण पॉझिटिव्ह वेने का नाही घेत, तर याबद्दलचं आपलं म्हणणं काय आहे? आणि दुसरा प्रश्न मॅडम नाही तो आपण आधी या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं मला वाटतं. नक्की हे काय होतं की असं म्हणतात की कर्म जे असतं ना ते कायम पडद्यामागं असतं आणि भावना ज्या असतात त्या पडद्याच्या मागं असतात. त्यामुळे आपण कैकेयीचं जे दृश्य स्वरूप जे कारण का वनवासात पाठवलं आणि जे काही पुढं प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला ह्या गोष्टीकडे आपण फक्त ह्या म्हणजे माझं स्वतःचं मत नाही असं की कैकेयी मातेनं आपण निगेटिव्ह घ्यावं असं. कारण का प्रभू रामचंद्र वनवासात गेले म्हणून पुढे रामायण घडलं. प्रभू राम म्हणजे नर से नारायण तक हा जीवन प्रवास आहे तो प्रभू रामचंद्रांचा खरं तर वनवासापासून सुरू झालेला आहे आणि याला कारणीभूत कोण असेल तर कैकेयी माता आहे. बरोबर आहे की नाही? आणि दुसरी गोष्ट हे थोडंफार असं माहिती होतं की कैकेयी मातेला हे माहित होते की रामावरचं प्रेम त्यांचं आपण आणि दुसरी अशी गोष्ट यात येऊ शकते की भरताला राज्य मिळावं ह्याच्याही मागं त्यांचा असू शकेल स्वार्थ कदाचित, पण तरी सुद्धा मला नेहमी असं वाटतं की ह्यातून प्रभू रामचंद्र जे तावून सुलाखून निघालेले आहे आणि त्याच्यानंतर जे त्यांनी राज्य केलेले ते रामराज्य झालेलं आहे. कारण का प्रत्येक गोष्टीशी ते बाहेर म्हणजे जे सुखवस्तू जगात ते म्हणजे घरात वाढलेले आहेत ते जेव्हा जेव्हा ते बाहेर गेलेले आहेत तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत काय झगडावं लागतं, एक राजा म्हणून कुठल्या कुठल्या गोष्टींची तुम्हाला सामना करावा लागतो हे सगळं त्यांना ह्या प्रवासादरम्यान कळलेलं आहे. 14 वर्षाचे कुठेतरी शिकण्यासारखं आहे की कुटुंबामध्ये त्याला सामोरं जाणं आणि म्हणलं नाही की शेवटी असं म्हणतात चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणजे तुमचे की तुम्हाला घरापासून तुमच्या ह्या गोष्टी सुरुवात झाल्या तर उलट मी असं म्हणते की हे खूप चांगले की मुलांना शेवटी हे म्हणजे आपल्याला रामदास स्वामींचा एक तो श्लोक जे नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. प्रभू रामचंद्रांना हे माहित होते की ह्यात माझं ह्या आजपर्यंत जे काही राज्य आहे यात माझं काही योगदान नाही, त्यांचं योगदान 14 वर्षांनंतरच आहे आणि हे कळणारे प्रभू रामचंद्र होते. इथे आपल्यासारखी सामान्य माणसं असती तर नक्कीच कलहाला इथे कारण मिळालेलं असतं, पण ते प्रभू रामचंद्र होते. म्हणूनच मला वाटतं आपण हा विषय घेतला की आपल्या दृष्टिकोनातून अनेक पैलू आहेत आणि हेच आपलं सामान्यपण आहे. मी आता पहिल्यांदा जे म्हणलं की माझ्या मर्यादा आहे, सांसारिक मर्यादा आहेत आणि प्रभू रामचंद्र हे व्यापक तत्व आहे आणि ते जीवन मूल्यांशी निगडीत आहे. फक्त ते माणूस किंवा राजा म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकत नाही. दैवत्व त्यांना नर से नारायण तक हा प्रवासादरम्यान त्यांना हे दैवत्व प्राप्त झाले. आता त्यांचा जो दुसरा प्रश्न होता तो अभिनेत्री मॅडम आपल्यासाठी होता की गीतरामायणाची रचना
ही कुठेतरी एक नवरसांच्या रूपानं, नाटकाच्या रूपानं येऊ शकते का, किंवा त्याचे असे काही प्रयोग कोणी केलेले आहेत का, काय सांगा? हा, नाही, आता गदिमांनीच एवढं काम करून ठेवलेलं आहे की आपण त्याच्यात काहीच म्हणजे हे करायचं नाही. पण अजून तरी हा प्रयत्न झालेला नाही असं मला तरी वाटतं, आणि म्हणजे किंवा पुढे करतील. तर मगाशी आपला जो विषय चालला होता बंधुप्रेमाचा, त्याचाच गीत रामायणातल्या काही 2 ओळी मी म्हणून दाखवते. सावळाग रामचंद्र करी भावंडांसी प्रीत, सावळाग रामचंद्र करी भावंडांसी प्रीत, थोरा थोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत. सावळाग रामचंद्र त्याचे अनुज हे 3, सावळाग रामचंद्र त्याचे अनुज हे 3, माझ्या भाग्याच्या श्लोकाचे 4 अखंड चरण, 4 अखंड चरण. मला वाटतं म्हणून कुठेतरी हे आपले राष्ट्रीय ग्रंथ आहेत आणि अगदी. खरंच महाकाव्य आहेत ही, महाकाव्य, आणि महाकाव्य आहेत. शिकण्यासारख्या इतक्या काही गोष्टी आहेत रामायणातून. तर आता मी पुन्हा एकदा विदुला मॅडम आपल्याकडे येणार आहे की आपण बोलताना मगाशी म्हटलं की आजच्या काळात हे जे रामायण आहे हे आपल्याला कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकतं. तर त्याच्यात एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की धैर्य आणि संयम. खरं तर या दोन्ही गोष्टी आज खूप गरजेच्या आहेत. बरोबर. आणि मग प्रभू रामचंद्रांचं जे चरित्र आहे किंवा प्रभू रामचंद्र हे आहेत ते धैर्य आणि संयम आपल्याला कशा पद्धतीने शिकवून जातात. प्रभू रामचंद्र वनवासात गेले, तिथून खरं त्यांच्या म्हणजे म्हणलं नाही की त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीला सुरुवात झालेली. आणि ही प्रतिकूल परिस्थिती त्यांनी कधी, म्हणजे गदिमांचेच गीत रामायणातली ओळ आहे की खेळ चालला असे हा माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे काही प्रभू रामचंद्रांना प्रभू म्हणून माहीतच होतं ना, पण तरी सुद्धा नरदेहात आल्यावर जे देहाला आलेले भोग आहेत ते भोगायला पाहिजे तितक्या सहजपणे त्या प्रतिकूल परिस्थितीला ते सामोरे गेलेले आहेत. म्हणजे वियोगाचं, म्हणजे वनवासापासून त्यांना वियोगाचं दुःख प्रत्येक लोकांच्या, म्हणजे पत्नीसाठी झालेलं आहे, आई वडिलांसाठी झालेलं आहे, राज्यापासून ते वेगळे झालेले आहेत. पण तरी सुद्धा त्यांनी कधीही स्वतःचा म्हणजे म्हणलं ना की संयम सोडलेला नाही, धैर्य सोडलेलं नाही. कारण का एकच, त्यांनी धर्म आणि सत्याची कधी तडजोड केलेली नाहीये. आणि धर्म आणि सत्याची तडजोड म्हणजे शेवटी असं म्हणतात की धर्मो रक्षती रक्षितः, की धर्मच धर्माचं रक्षण करतो. आणि धर्माचं रक्षण किंवा सत्याच्या पाठीशी जेव्हा तुम्ही उभा राहता तेव्हाच धर्म तुमचं रक्षण करतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांनी धर्म आणि सत्याची कास कधी सोडलेली नाही. आणि जेव्हा धर्माच्या पाठीशी तुम्ही किंवा सत्याच्या पाठीशी उभा राहता तेव्हा तुमच्या जवळ संयम आणि धैर्य हे असलेच पाहिजे. त्याशिवाय इतक्या सहज आणि आज हे खूप लागू पडणार आहे. बरं, आपला एक फोन येतो, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. पहिल्यांदा रामनवमीच्या शुभेच्छा. तुम्हालाही मला असा शुभेच्छा. प्रश्न विचारायचा आहे. हा, राम हा वेगळा कसा काय? कारण कोरे कागज पे लिख लिया राम, श्रीराम श्रीराम, तर राम हा वेगळा असतो, आत्माराम, सीताराम. तर रामाबाबत अजून आपण काय सांगू शकाल का? आणि एखादं गाणं म्हणू शकाल का? गात म्हणून गाऊ शकतील का? नक्कीच. मला वाटतं अभिनेत्री मॅडम आपल्याकडे येते. मगाशी एक रचना आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडलीत. कारण कसं होतं की ज्याच्यावर आपल्याला गाणं करायचं आहे मुळात ते व्यक्तिमत्व समोर येणं आणि मग ती चाल बांधणं असं काहीतरी तुमचं झालं असेल. तर त्यांचं म्हणणं आहे की प्रभू रामचंद्र हा खरंच प्रत्येकाकरता वेगवेगळा असतो. तर गाण्यामध्ये त्याचं आपल्याला बांधायचे, चाल तयार करायचे, किंवा कुठलं भजन किंवा कुठलं गाणं आपण निवडायचं. तर हा सगळा प्रवास तुमचा थोडासा सांगा आणि 2 ओळी आम्हाला याच्याही नक्कीच ऐकायला आवडेल. नक्कीच. आता प्रवास असा खूपसा नाहीये, पण मी गाण्यातलीच असल्यामुळे मला काही म्हणजे चाली सुचल्या किंवा काही रागांच्या चाली आपण देऊन पाहतो तशा मी प्रयत्न केलेला आहे. आणि या रामदास स्वामींच्या या काव्यरचनेमध्ये इतकं सुंदर रामाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मकर कुंडले ठाण दंडले, तेज खंडले मेघदामिनी, किंवा रम्य चापले चाप चांगले, सैन्य भंगले त्रिकुटाचळी, असं हे वर्णन आहे. तर त्याला मी थोडासा चाल लावण्याचा प्रयत्न केला, ते गाऊन दाखवते. मला वाटतं ही शब्दरचनाच किती अफाट आहे. आठवे मनी आठवे, आठवे मनी आठवे मनी आठवे, राम चिंतनी राम चिंतनी, राम चिंतनी राम चिंतनी, मुकुट किरीटी
वक्र भ्रुकुटी रम्य गोमटी नयनांबुजे मकर कुंडले ठाण दंडले तेज खंडले मेघदामिनी आठवे मनी आठवे मनी आठवे रम्य रंगले चाप चांगले तेज खंडले मेघदामिनी बाणली उटी कास गोमटी किंकिणी कटी शूद्र घंटिका आठवे मनी आठवे मनी आठवे पदक मालिका फाकती किळा रुळती गळा क्षुद्र मालिका ते सुलक्षण रत्नभूषण वीर कंकणे शोभती करी अंदुने पुरे वंकी गजरे ती मनोहर पाऊले बरी हृदय कमळी मोठी सावळी दास न्याहळी कुलदैवता आठवे मनी आठवे आठवे मनी आठवे क्या बात है. राम चिंतनी राम चिंतनी राम चिंतनी राम चिंतनी. मला वाटतं मंगल त्यांनी प्रश्न विचारला आणि खूप छान आपण प्रतिसाद त्यांना. गाण्यातून खरंच म्हणजे त्यांनाही प्रभू रामचंद्रांचं रूप साक्षात समोर समोर उभं उभं राहिलं आहे. असेल आणि सगळ्यांच्याच उभं राहिलं असेल. याविषयी आपण खरंच अशीच चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत, अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज रामनवमी आणि या रामनवमीच्या निमित्तानं आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे प्रभू रामचंद्र जगण्यातले आणि वागण्यातले. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत विदुला जोगळेकर आणि प्राध्यापक अभिनेत्री गात. ब्रेकपूर्वी मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनोचक्षूंसमोर श्रीरामाची मूर्ती साक्षात उभी राहिली असेल. खूप सुंदर गाणं त्यांनी गायलं. आता मी येणार आहे अशा एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे की प्रभू रामचंद्रांच्या संपूर्ण चरित्रातून खूप मोलाचा एक संदेश मिळतो. एकंदरीत आजची जी विवाह संस्था आहे ते आजच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारते की प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांचं जे नातं आहे ते आदर्श नातं कसं मानता येईल, काय सांगाल? सर्वात पहिल्यांदा ना आपली विवाह संस्था किंवा आपल्या संस्कृतीत विवाह संस्था ही शिवशक्तीच्या अधिष्ठानावर उभी आहे. शिव म्हणजे शक्ती आहे म्हणून शिव कार्यरत आहे किंवा शिव आहे म्हणून शक्तीचं कार्य आहे. पंखा फिरतोय म्हणजे शिव फिरतोय असा अर्थ नाही, त्याला मागून बटनातून शक्ती जातीये, त्याशिवाय पंखा फिरणार नाहीये. शक्ती कार्यरत होते तेव्हा शिव कार्य त्याचं सुरू होतं. तर अशा नात्यावर आधारलेले म्हणजे आपली संस्कृतीच ही आहे की शिवशक्तीचं अधिष्ठान असलेलं हे आपलं विवाह संस्था आहे खरं. आणि ह्याचं पूर्ण भान दोघाही रामचंद्र आणि सीता मातेला होतं. म्हणूनच एवढा म्हणजे अगदी अल्पकाळ त्यांचा सहवास आहे आणि दीर्घकाळ विरह वनवास आहे त्यांचा दोघांचा. हे त्यांच्या म्हणजे दाम्पत्य जीवनाचं संचितच म्हणूया आपण. पण त्यांच्यात मनभेद कधी नव्हते. ते दोघे एकमेकांना इतके पूरक होते. आणि प्रभू रामचंद्रांनी त्यांना जसं पण जिंकून वरलेलं आहे तसं सीतामातेने सुद्धा पत्नी धर्मात कुठेही कसूर केलेली नाहीये. त्या म्हणजे अनकंडिशनल लव आणि अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ती दोघही जण एकमेकांच्या सोबत, जरी विरह होता तरी सुद्धा ते दोघं कायम एकमेकांच्या सोबत होते, एकांतात सुद्धा आणि लोकांतात सुद्धा, असं मला म्हणावंसं वाटतं या ह्याच्यात. आणि सीतेचा म्हणजे त्याग किंवा सीतेचा त्याग ही गोष्ट सुद्धा अशी आहे की जेव्हा आपण रामायण खूप बारकाईने वाचतो तेव्हा लक्षात येतं की अयोध्येच्या राजांनी अयोध्येच्या राणीचा त्याग केलेला आहे, पण पत्नी म्हणून सीता माता ही कायम प्रभू रामचंद्रांच्या हृदयस्थ होती. त्यांनी कधीही म्हणजे अधिकार असून म्हणजे हक्क असून सुद्धा त्यांनी कधीही बहुपत्नीत्वाचा विचार सुद्धा केलेला नाही. अश्वमेध यज्ञाच्या वेळेला सुद्धा त्यांनी
सीतामातेची सुवर्ण प्रतिमा जवळ ठेवून हे यज्ञ होमविधी केलेले आहेत, किंवा अगदी तिला शेवटी म्हणजे सीतामातेनं शेवटी अगदी जेव्हा वनवासात सोडायची वेळ आलेली आहे तेव्हा जे भोग सीतामाईंनी वनवासात किंवा अरण्यात राहून भोगलेले ते प्रभू रामचंद्रांनी राजगृहात राहून भोगलेले आहेत. म्हणजे अगदी कंदमुळं खाणं किंवा बरोबर ह्याच्यावर झोपणं, जमिनीवर झोपणं वगैरे, म्हणजे इतकं त्या दोघांना एकमेकांबद्दलचा परस्पर आदर आहे. नात्यांमध्ये सुद्धा एक आदर आदर होता आणि त्यामुळे ते नातं आदर्श नातं झालेलं आहे. म्हणजे ठीक आहे, त्या नात्यात हे होते, प्रतिकूलता नात्यात त्यांच्या होती, मान्यच आहे ही, पण तरी सुद्धा आतून ते एकमेकांना त्यांचं बॉन्डिंग जे आहे ते तितकंच पूरक. नक्कीच. मला वाटतं एक प्रश्न येतोय तो आपण घेऊन आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया. आपल्याला रुपेश गुजराती सिन्नरहून प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. रुपेश गुजराती बोलतो मॅडम, मी लालचुक सिन्नर. माझा प्रश्न असा आहे की रामायण मध्ये सर्व प्रकारचे बाल संस्कारापासून तर सर्व प्रकार बंधुप्रेम, मातृप्रेम, मित्रप्रेम, सर्व प्रकारचे संस्कार दाखवले गेलेले आहेत. परंतु हल्ली सोशल मीडियाच्या काळामध्ये मुलं ते न बघता इतर काही बघत असतात. शाळा, कॉलेज, छोट्या अंगणवाडी पासून सर्वांना राम जन्मनिमित्त मंदिरांमध्ये उपस्थित राहून त्याबद्दल त्यांची आराधना, त्यांचे संस्कार, त्याची व्यक्तिगत माहिती दिली गेली पाहिजे, जेणेकरून त्यांना राम काय होते. आज सुद्धा ग्रामीण भागात म्हटलं जातं की एखादा जो चुकीचा वागला तर असं म्हटलं जातं की तुझ्यात रामच नाही, की तू कुठेतरी चुकतो आहे. हे शहरातील लोकांना अजून सुद्धा तितक्याप्रमाणे जाणवत नाही. पूर्वीच्या काळी 87 साली जी मालिका आली होती रामायण, अत्यंत सुंदर, प्रत्येक व्यक्तिरेखा आमच्या पिढीपर्यंत सर्वांना ध्यानात होती. मला वाटतं रुपेशजी, आपण जो मुद्दा उपस्थित केलाय तो खरंच तितकाच योग्य आहे. आणि मला म्हणूनच विदुराजी, त्यांचा प्रश्न असा आहे की एकंदरीतच रामायणाचा अभ्यास हा शाळेच्या विद्यार्थ्यांपासून अगदी कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी करायला हवा. तर काय वाटतं म्हणजे याच्याविषयी? कारण ते म्हणले ते अगदी तथ्य आहे की बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आपलं काय म्हणणं यावर? अगदी मी म्हणजे ह्या सरांशी सहमत आहे. आपण आपलं लहानपण वगैरे म्हणजे आजीकडून ह्या गोष्टी ऐकण्यात गेलेल्या, म्हणजे एकंदर कुटुंब व्यवस्था जेव्हा अगदी सुरळीत होती तेव्हा आपण ऐकलेलं रामायण आहे. त्यामुळे कुटुंब मूल्यांचं एक जे हे म्हणतो ना आपण पुष्टीकरण, ते त्या ह्याच्यात होतं. आजकाल ह्या गोष्टी खूप मागं पडलेल्या आहेत. म्हणजे डिजिटल ह्याच्यामध्ये किंवा आज काय म्हणतात कार्टून वगैरे अशा ह्याच्यातनं रामायण किंवा महाभारताच्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याला एक करमणुकीचं हे आलेलं आहे. आणि हे म्हणजे म्हणणं की शेवटी ही महाकाव्य आहेत आणि आपणच आपल्या संस्कृतीला थोडंसं बाजूला करून करमणुकीच्या म्हणजे अगदी वरवर ह्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचतात आणि मुलंही करमणूक म्हणून घेतात आणि सोडून देतात. खरंच सांगायचं, रामायण म्हणजे आदर्श जीवनमूल्य, जीवन कसं जगावं, राम हे तत्व कसं बघावं हे सांगणारं रामायण आहे. हे रामायण हे महाकाव्य आहे. आणि रामायणात काय नाहीये, म्हणजे मी म्हणते की जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा कळेल की वनवास ते रावणाचा पराजय करणं ह्यात रामचंद्रांनी किती त्या गोष्टी शिकलेल्या आहेत. म्हणजे आज वानर सेना हे करून त्यांनी रावणावर हे केलेलं आहे. म्हणजे इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जगायचं कसं हे आपल्याला राम शिकवतात. आणि एक्झॅक्टली आजच्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण आजच्या तरुण पिढीकडे बघतो ह्याच्यात डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, म्हणजे अगदी ॲडिक्शन, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आपल्या समाजात सहज आलेल्या आहेत. कारण का आपला इतका बेस पक्का असून सुद्धा आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. म्हणजे हो की नाही? मला वाटतं. आणि ते पण म्हणाले तसं रुपेशजी, कारण ह्या गोष्टी खरंच शिकण्यासारख्या आहेत. आता मॅडमही तेच म्हणाल्या. या विषयावर आपण असंच बोलणं पुढे सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. प्रभू रामचंद्र आपल्या जगण्यातले आणि वागण्यातले हा सखी सह्याद्रीचा विषय आहे. आणि मार्गदर्शन करतायत विदुला जोगळेकर आणि प्राध्यापक अभिनेत्री गात मॅडम. अभिनेत्री मॅडम, आपल्याकडे येते की रुपेश सरांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा अजून 2 गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला की प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातून समता आणि मैत्रीचा सुद्धा आपल्याला एक संदेश मिळतो. तर तो कोणत्या उदाहरणातून काय सांगाल? अगदी बरोबर.
आता हा जो समता आणि मैत्रीचा संदेश आपल्याला सांगता येईल तर ते आहे रामा म्हणजे निषादराज किंवा हनुमान किंवा शबरी यांच्या उदाहरणातून आपल्याला सांगता येईल. निषादराज गुहक हे स्थपती होते, म्हणजेच काय की ते कोळी समाजाचं नेतृत्व करणारे, आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी आपल्या रामचंद्रांना गंगापार करायला, गंगापार राम लक्ष्मण आणि सीता यांना नाव करून दिली आणि त्यांनी गंगापार त्यांना करवलं. त्याच्यानंतर हनुमान जो होता तो सुग्रीवाचा खरं म्हणजे प्रतिनिधी होता आणि तो रामाशी वाटाघाटी करायला रामाकडे आले आणि मग त्याच्यानंतर ते रामाचे भक्त कधी बनून गेले हे त्यांनाच त्यांचं कळलं नाही. पण या लोकांना, या सगळ्या लोकांना त्यांनी हाताशी धरलं, त्यांच्या सुखदुःखांशी ते समरस झाले आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये त्यांचा विश्वास निर्माण केला. म्हणजे रामाबद्दलचा विश्वास, रामचंद्रांबद्दलचा विश्वास या लोकांना वाटला आणि त्यामुळे राम रावण युद्धामध्ये त्यांनी स्वतःचे प्राण सुद्धा द्यायला कमी केलं नाही. म्हणजे आता हे इतकं घनघोर युद्ध झालेलं आहे की याच्यामध्ये सगळी ही जी वानर सेना ही कामी आलेली आहे. आणि वानर सेना कामी आणलीत, आपण उल्लेख केला की भूतदयाचं मूल्य सुद्धा म्हणजे तो खारीचा वाटा असेल किंवा जटायूचं शौर्य असेल, वानर सेनेची मदत असेल, कितीतरी गोष्टी या रामायणातून शिकायला मिळतात. त्यांना पुढे मार्ग सांगितलेले, जटायूच्या भावानी त्यांना पुढे मार्ग ही जी मॅन मॅनेजमेंट आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं म्हटलं. आणि हे खरं नागरी ह्याच्या बाहेरचे हे आहे. म्हणजे बरं, आणि यालाच जोडून विदुला मॅडम आपल्याला प्रश्न विचारते की या सगळ्याच्या धर्तीवरती रामराज्याची जी संकल्पना आहे तर ती सुद्धा फार मोलाचा संदेश देणारी ठरते. बरोबर आहे, कारण का रामराज्य म्हणजे की प्रभू रामचंद्र आधी जगलेत आणि मग त्यांची जीवनमूल्य जगापुढे आले आहेत. आपण जेव्हा रामायणाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट जाणवते की नरसे नारायण तक हा त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो, त्या प्रवासात त्यांनी जी जीवनमूल्य जपलेली आहे ती कितीही युग लोटली तरी ती कालबाह्य होणार नाहीये. कारण का गुरु म्हणा, प्रजा म्हणा, कुटुंब, शत्रूसाठी सुद्धा त्यांनी म्हणजे निष्ठा, प्रेम, माणुसकी ही ह्या सगळी जीवनमूल्ये जपलेली आहेत. एक आहे की कायदा करून तुम्ही लोकांच्या ह्याच्यात शांतता पसरू जगात शांतता पसरू शकत नाही. कायद्यानी दहशत पसरेल पण शांतता पसरणार. पण आदर्श जर तुम्ही निर्माण केले तर नक्कीच समाजात किंवा जगात शांतता पसरेल. आणि आदर्श निर्माण करायचं काम कुणाच्यात असतं तर हे लोकनेत्यांच्यात असतं, नेतृत्व करणाऱ्या लोकांच्यात असतं. आणि आदर्श ही काही शाब्दिक कल्पना नाहीये, ती कृती आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी एक्झॅक्टली हे केलेलं आहे की त्यांनी कृतीतून आदर्श निर्माण केलेला आहे. त्यामुळे कितीही युग लोटली तरी रामांचा आपल्यावरचा पगडा जो आहे तो कधी, म्हणजे मी म्हणते राम जेव्हा राज्य करत होते ते रामराज्य होतच होतं, त्यात काही वादच नाही. पण आज इतकी हजारो वर्ष लोटली तरी आपल्या मनातल्या रामरायांना कुणीही धक्का लावू शकलेले नाही. इतकी आक्रमणं झाली, परकीय आक्रमणं झाली, मंदिर मूर्त्यांची मोडतोड झाली, पण प्रभू रामचंद्र आपल्या मनातून काढायची अजूनही कोणत्याही विघातक शक्तीची हिंमत नाही की ती कुठली शक्ती कामी येऊ शकली नाही. हे रामराज्याचा अर्थ फक्त समाजापुरता किंवा एका विशिष्ट राज्यापुरता नाहीये, तर तो म्हणून की लोकनेता किंवा लोक कल्याण करण्यासाठी जो नेता सतत हे असतो, कृतिशील असतो, तिथं रामराज्य हे येऊ शकतं. नक्कीच. आणि मला वाटतं रामराज्याच्याच धर्तीवर हा प्रश्न आहे की हे सगळं ते करत होतेच, तुम्ही म्हणालात तसं की आधी कृती केली आणि मग हा आदर्श कुठेतरी निर्माण झालाय. पण हे करत असताना कर्तव्य आणि भावना हा जो संघर्ष आहे बरोबर आहे, त्याच्यातही कुठेतरी समतोल आपल्याला साधलेला दिसतो. तो कसा? बघा, एक लोकनेता म्हणल्यावर त्याला वैयक्तिक आयुष्य फार कमी असतं आणि वैयक्तिक आयुष्य म्हणजे भावना आलेल्या आहे. आणि नेता म्हणले की कर्तव्य, कारण का आदर्श निर्माण करायचे म्हणले की तुम्हाला आधी कर्तव्याला सामोरं जावं लागतं. आणि प्रभू रामचंद्रांचं जेव्हा आपण जीवन प्रवास चरित्र वाचतो तेव्हा आपल्याला प्रभू रामचंद्रांचा प्रवास असाच असतो की धर्मातून कर्माकडे, कर्मातून भक्तीकडे आणि भक्तीतून मुक्ती, म्हणजे चारी गोष्टी त्यांच्या आयुष्यात आहेत. पण तरी सुद्धा भक्ती म्हणजे काय म्हणतात, भावना ज्या आहेत त्या शेवटी येतात. आधी त्यांनी धर्माला महत्व दिले. धर्म याचा अर्थ कुठलाही रिलिजन नाहीये, ही धर्म याचा अर्थ आहे कर्तव्य. आणि त्या ह्याच्यात म्हणजे मग मित्र धर्म आलेला आहे, त्यांचा पुत्र धर्म आलेला आहे, पती धर्म आलेला आहे. या प्रत्येक वेळेला त्यांनी धर्माची कास आधी धरलेली. आणि धर्म म्हणलं की तिथं कठोरता, निर्णय घेताना त्यांना हे करावीच लागली. कारण का भावना म्हणलं की मोह येतो आणि मोहाचं
अधपतन कधी होईल मोहात माणसाचं हे सांगू शकत नाही. त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी कायम पहिल्यांदा धर्म म्हणजेच कर्तव्याला हे केलेलं अधिष्ठान आहे. दिलं. आणि बरं, हे कर्तव्य आणि भावनांच्या बरोबरीनं स्त्रीकडे बघण्याचा एक त्यांचा दृष्टिकोन जो आहे, दृष्टिकोन जो आहे तो मी म्हणलं ना म्हणजे शबरी किंवा अहिल्या हे अगदी निमिष मात्र प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यात येऊन गेले, पण त्यांच्या प्रती त्यांनी म्हणजे शबरीला जेव्हा ते भेटायला गेलेले आहेत तेव्हा खरं तर सीतेच्या शोधात निघालेले प्रभू रामचंद्र आहेत ते, पण तेव्हा त्यांना कळलं की शबरी आपली प्रतीक्षा करते आहे आणि ही एक भिल्लीण आहे आणि ती इतकी वर्ष आज आपली वाट पाहते. पण त्यांनी कधीही म्हणजे शबरीला भेटल्यावर त्यांनी फक्त त्यांना असं सांगितलं की मी तुम्हाला माते भेटायला, आईचा दर्जा दिला. कारण का शबरी ही प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या आधीपासून त्यांच्या शबरीच्या गुरूंनी मतंग ऋषींनी त्यांना सांगितलेलं होतं की आदेश दिलेले होते की प्रभू रामचंद्र तुला भेटायला येतील, तोपर्यंत तू प्रतीक्षा कर. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या आधीपासून शबरी प्रतीक्षेत होती. आणि हे जेव्हा प्रभू रामचंद्रांना कळलं तेव्हा त्यांनी तिला असं मी तुला भेटायला आलो किंवा मी काही मोठं हे आहे ही भावना त्यांच्या की तू माझी प्रतीक्षा करतेयस आणि माते तू माझ्या जन्माच्या आधीपासून प्रतीक्षा करते, मला तुला मी सीतेच्या शोधासाठी आलोय म्हणून त्यांनी चुकूनही शबरी माता. आणि तिथे शबरी मातेला ती धन्यता आहे की प्रभू रामचंद्र फक्त मला भेटायला आलेले आहे, तिच्या याचं ते सार्थक आहे, प्रतीक्षेचं जे सार्थक आहे. आणि तिथून ती मग हा जो तुम्ही प्रसंग सांगितला त्यातून सुद्धा कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या, संवेदनशील आणि भावना आपण म्हणतो ना की भावना जपणं म्हणजे काय आहे, तर कुठं जपायला पाहिजे ह्याचं सुद्धा भान राज्यकर्त्याला हवंय. ही भावना कुठे जपायला पाहिजे आणि लोकभावनेचा आधार कुठं केला पाहिजे हे सुद्धा राज्यकर्त्यांना जमायला पाहिजे. खरंय. मला वाटतं आता मी अभिनेत्री मॅडम आपल्याकडे येणार आहे की ही सगळ्या पूर्ण चरित्रातून एक स्तुतीपर गाण्याच्या माध्यमातून जर काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? रामराज्य जे आपण विषय घेतलाय तर एकच मला गदिमांच्या ओळी आठवत आहेत की रामराज्य या असता भूवर कलंक केवळ चंद्रकलेवर, कज्जल रेखित स्त्री नयनांवर विचारातले सत्य आणतील अयोध्येत आचार. मला वाटतं आणि हे आता आपल्याकडून छोटंसं जाता जाता आम्हाला एक ऐकायचं आहे, पण तत्पूर्वी मला वाटतं आज रामनवमीच्या निमित्तानं तुम्ही दोघी इथे वेळात वेळ काढून आलात आणि खरंच छान गप्पा झाल्या, अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, अनेक प्रसंगातून हे आपल्याला कळलं. तर त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी पुन्हा दोघींचेही मनापासून आभार मानते. आणि शेवटाकडे येताना पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की छानसं आम्हाला काहीतरी ऐकवावं. मी करुणाष्टकातला. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. मला वाटतं खूप छान पद्धतीने आपण ही भैरवी गाऊन मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने आपली सांगता झाली आहे. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात. आत्ता मात्र इथेच निरोप घेते. जय श्रीराम. जय श्रीराम.